मुंबईसह रायगड, ठाणे आणि पालघरमध्ये उकाडा वाढणार। यवतमाळ, अकोला आणि चंद्रपूरमध्ये 3 दिवस उष्णतेची लाट, हवामान विभागाचा अंदाज। मुंबईच्या हवेची गुणवत्ता सुधारली। मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता मोहिमेचा फायदा। स्वच्छता मोहिमेमुळे वायू गुणवत्ता निर्देशांक सातत्यानं 100च्या खाली। मुंबई महानगरपालिकेकडून स्वच्छतेचे नियम मोडणाऱ्यांच्या विरोधात ऑनलाईन पद्धतीनं दंड वसुलीला सुरुवात। कारवाईच्या पहिल्याच दिवशी 72,000पेक्षा अधिक रुपयांचा दंड वसूल। मोबाईल ॲपद्वारे छापील पावती देऊन कारवाई। मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरती 6 ते 9 एप्रिल दरम्यान सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत अवजड वाहनांना बंदी। सलगच्या सुट्ट्या आणि वीकेंडमुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेवरच्या बोरघाटात होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहन चालकांना सूचना। उन्हाळी सुट्ट्यांमध्ये गावी जाणाऱ्या तसंच पर्यटनासाठी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढू लागल्यानं 1088 विशेष बसेस चालवण्याचा एसटी महामंडळाचा निर्णय। राज्यातील सर्वाधिक गर्दीच्या मार्गांवरनं या बसेस धावतील। पुणेकरांसमोर पाणी टंचाईचं संकट। पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अपुरा पाणीसाठा असल्यानं शहरातल्या अनेक भागात टँकरनं पाणी पुरवठा सुरू। संजय राऊत आजपासून 3 दिवस सांगली दौऱ्यावर। उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासह कार्यकर्त्यांशी चर्चा करणार। रिझर्व्ह बँकेनं देशातील 10 बँकांना नियमभंग केल्याप्रकरणी 60 लाख रुपयांपर्यंतचा दंड ठोठावला। यामध्ये राज्यातील जनलक्ष्मी सहकारी बँक, नाशिक स्टँडर्ड नागरी सहकारी बँक, छत्रपती संभाजीनगर आणि मुंबईतल्या एक्सलंट बँकेचा समावेश आहे। सांगलीतलं आणि राज्यातील काँग्रेसचं नेतृत्व हे त्या भागातल्या कार्यकर्त्यांची समजूत काढते। सांगलीच्या बाबतीत काँग्रेसशी अनेक पर्यायांची चर्चा, पण सांगली लोकसभा शिवसेनाच लढेल, संजय राऊतांकडून स्पष्ट। महाविकास आघाडीचा प्रत्येक उमेदवार हा आमचा उमेदवार आहे। आमचं लक्ष्य भाजपला हरवण्याचं। सांगलीचा विषय आज सुटेल, महाराष्ट्राचे प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्याकडून स्पष्ट। आमच्या कार्यकर्त्यांना चहा देण्यासाठी आमच्याजवळ पैसे नाहीत, जनता आम्हाला मदत करेल। जनतेच्या मदतीनं आम्ही लढू आणि जिंकू, महाराष्ट्र काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नीथलांचं वक्तव्य। काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका। मोदी अहंकारी असल्याचं म्हणत अबकी बार 400 पार या घोषणेचीही मुत्तेमवारांनी खिल्ली उडवली। नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराला 7 लाख मतं मिळतील, विलास मुत्तेमवारांचा दावा। भाजपच्या एका बड्या नेत्यानं आपलं नैतिक वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला। यावेळी नागपूरमधील भाजपचा दुसरा मोठा नेता धृतराष्ट्राची भूमिका बजावत दुर्लक्ष करत होता। नाव न घेता रश्मी बर्वेंचा भाजप नेत्यांवरती आरोप। अमरावती लोकसभा मतदारसंघात अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी 29 उमेदवारांची 34 नामनिर्देशन पत्र दाखल। अमरावती लोकसभेसाठी आतापर्यंत एकूण 59 उमेदवारांची 73 नामनिर्देशन पत्र दाखल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।